शरद पवार NDAत अशा अफवा येत आहेत, बातम्या येत आहेत, व्हिडिओ येत आहेत. त्यामुळे पुढे राजकारणाचं काय होईल, महाराष्ट्रातील राजकारणाचं काय होईल याच्यावर चर्चा ऐकायला मिळतात, उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. परंतु आम समाजातील नागरिकांना सैनिक समाज पार्टीतर्फे असं आश्वासन देण्यात आलं आहे की डोंट वरी, काही घाबरू नका. 2029 पर्यंतची फक्त वाट पहा. या 2029 पर्यंत या लोकांचं, ह्या दलबदलू लोकांचं, पार्टी फोडणाऱ्या लोकांचं, पार्टी फोडून जाणाऱ्या लोकांचं एक आऊट घटकेचा आनंद आहे. त्यांना परमनंट आनंद होणार नाही. कारण 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम समाजातील नागरिकांनी ठरवलेलं आहे की राजकारणातील 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या आणि दलबदलू लोकांच्या ताब्यातून हा समाज मुक्त होणार आहे. आणि ते सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे. जेणेकरून या देशामधील जनता नाराज आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा ओघ पुढे धरला आहे. कारण आताच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी ओरिसा राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची नेमणूक केल्याचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे. तसंच महाराष्ट्राकरता उपसचेतक म्हणून तुकाराम डफळ यांची नेमणूक केली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता प्रेरित होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रातील जनता खडबडून जागी झाली आहे आणि महाराष्ट्रातील जनता इरेला पेटली आहे. कारण 2029 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता इरेला पेटली आहे. त्यामुळे आता जे दलबदलू आहेत, पार्टी फोडणारे आहेत, फुटून इकडे जाणारे आहेत, सध्या त्यांना वाटत असेल सत्ताधाऱ्यात गेलं म्हणजे काहीतरी मिळतं. परंतु सत्ताधाऱ्यात जा नाही तर विरोधात जा, काही फरक पडत नाही. जनता तुमच्याबरोबर नाही, कधी नव्हती. तुम्हीच बेकायदेशीर मार्गाने, गैरमार्गाने पैशाचा भडीमार करून निवडून येत होते. त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे सत्ता आपल्याला राहील, परंतु आता होणार नाही. सैनिक समाज पार्टीच्या बंधुक आंदोलनामुळे जनता जागृत झाली आहे, सावध झाली आहे. आता जनतेचं राज्य येणार, जनता सत्ताधीश असणार. केवळ म्हणण्याला नाही, कागदावर नाही, तर प्रत्यक्ष जनता या देशातलं, या महाराष्ट्रातलं राज्य हातात घेणार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जनता सत्ताधीश होणार आहे. त्यामुळे जनतेने आता इरेला पेटलेलं आहे, जनता इरेला पेटलेली आहे. त्यामुळे आता दलबदलू लोकांचं फक्त आणि फक्त 2029 पर्यंतच नाव राहणार आहे आणि ते संपणार आहेत. एकदम इतिहास बाहेर होणार आहेत. त्यामुळे यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने इरादा केला आहे, इरेला पेटला आहे. म्हणून जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.